आपण साध्या सोप्या पद्धतीने हिरव्या मुगापासून पेंडपाला किंवा हिरवा मुगाची भाजी कशी करायची ते बघणार आहोत। नमस्कार, टेस्ट आणि बेस्ट मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। तर या ठिकाणी मी इथे एक कप घेतलाय। हा जो कप आहे ते 240 ml चा कप आहे। या कपाने 1 कप हिरवा मूग रात्रभर मी भिजायला ठेवलं होतं। तर भिजलेला आहे। तुम्हाला हवा असेल तर एकदम उकळत्या पाण्यात 1 तास भिजायला ठेवलात तरी हे मूग भिजलं जातं। तर स्वच्छ धुवून घेतलंय। त्याच्यानंतर एक कुकर ठेवायचा आहे। त्याच्यामध्ये 2 ग्लास मी इथं पाणी ओतते। पाण्याला उकळी आलं की त्याच्यामध्ये आपण धुवून घेतलेले मूग टाकायचे। कुकरचं टोपण लावूया। मीडियम गॅस करून 2 शिट्टी करून घ्यायच्यात। या ठिकाणी आपले 2 शिट्ट्या झालेल्या आहेत। शिट्ट्या झाल्यानंतर कुकर पूर्णपणे थंड करून घेतलेला आहे। करूया मूग शिजल्यात का नाही ते। तर इथं मूग शिजलेले आहेत। कुकर साईडला ठेवूया। तर आता फोडणीसाठी मी इथे एक कढई ठेवली आहे। त्याच्यामध्ये मोठ्या चमच्याने 2 चमचे तेल टाकलेलं आहे। तेल चांगलं गरम होऊ द्यायचं आहे। त्याच्यानंतर अर्धा चमचा मोहरी टाकायची। जे काही साहित्य लागतं खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण देते, एकदा नक्की चेक करा जेणेकरून रेसिपी करताना इझी जाईल। तर याच्यामध्येच अर्धा चमचा जिरे टाकते। व्हिडिओ जर आवडत असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राइब करा जेणेकरून जे पण व्हिडिओ टाकेल त्याची नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळून जाईल। त्याच्यानंतर 9 ते 10 लसूण एकदम ठेचून घेतलेला टाकलाय। 2 टोमॅटो मीडियम साईजचे एकदम बारीक चॉप करून घेतलेला आहे ते पण टाकूया। एखादा मिनिटभर हे सर्व परतून घ्यायचंय। तर टोमॅटो परतून झालेले आहेत। या ठिकाणी मी इथं कांद्याची पात घेतली। अर्धा पेंडी स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतली। तुम्हाला हवा असेल तर कांदा सुद्धा वापरू शकता, पण पात टाकल्याने टेस्ट अजून जरा छान येते। हिरवी मिरची घेतली 4 ते 5 हिरवी मिरची बारीक ठेचून घेतलेले आहेत। त्यानुसार तुम्ही कमी जास्त करू शकता। चवीपुरतं मीठ टाकायचंय। त्याच्यानंतर अर्धा चमचा हळद टाकायचा। हळदीचं प्रमाण शक्यतो थोडं जास्तच ठेवायचंय जेणेकरून तो पिवळसर आणि हिरवा असा कलर येतो। सर्व मिक्स करून घेतलेलं आहे। प्लेट झाकूया। पाण्याचा वापर न करता एक 5 मिनिटं तरी एकदम बारीक गॅस करून आपण हे शिजवून घेणार आहोत। इथं 5 ते 6 मिनिटं झालेले आहेत। आपली कांद्याची पात, टोमॅटो वगैरे चांगल्या प्रकारे शिजलं गेलेलं आहे। तर याच्यामध्ये आता आपण जे मूग शिजवून घेतलंय ते टाकूया। तुम्हाला हवा असेल तर यामध्ये पाण्याचा वापर वाढवू शकता। सर्व मिक्स करून घ्यायचंय आणि 5 ते 6 मिनिटं एकदम लो फ्लेमवरती आपण हे भाजी शिजवून घेणार आहोत। तर इथं 5 ते 6 मिनिटं झालेले आहेत। लो टू मीडियम असं करून मी हे भाजी शिजवून घेतलेली। अशा प्रकारे एकदम झणझणीत आणि गावरान पद्धतीने आपलं हिरवा मूग कांद्याची पात घालून तयार आहे। व्हिडिओ जर आवडत असतील तर नक्की चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करा। कमेंट बॉक्समध्ये पण नक्की सांगा आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।